वर्ष होतं 1919. या वर्षातील 13 एप्रिल रोजी पंजाबमधील जालियनवाला बागेत 15 ते 20 हजार लोक एका अमानवीय कायद्याच्या विरोधात म्हणजेच रॉलेट कायद्याच्या विरोधात निशस्त्र अवस्थेत जमलेले असतात. तेवढ्यात जनरल डायर हा व्यक्ती गोळीबार करण्याचा आदेश देतो आणि त्या निशस्त्र लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला जातो. यात हजारो लोक मृत्युमुखी पडतात. त्यामध्ये कित्येक महिला आणि कित्येक लहान बालकांचाही समावेश असतो. ही गोष्ट तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात अभ्यासली असेलच. दिनांक 20 जुलै 2026 रोजी भारतातील लाखो तरुण एकत्र येतात आणि सरकारच्या अपयशाबद्दल जाब विचारतात. अशा वेळी त्यांच्यावर अंधाधुंद लाठी चालवली जाते. मुलांना, विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ केलं जातं. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या जातात. त्यांना अँटी नॅशनल घोषित करत त्यांना टेररिस्ट असल्यासारखी वागणूक दिली जाते. होय, हे आजच्या भारतात घडतंय. हे सर्व प्रकरण काय आहे आणि याची सुरुवात कधी आणि कशी झाली ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी आकांक्षा आणि कुजबूज कट्ट्यावर तुमचं मनापासून स्वागत करते. तारीख होती 15 मे 2026. एका सुनावणी दरम्यान भारताचे सरन्यायाधीश बेरोजगार तरुणांचा उल्लेख झुरळ म्हणून करतात. या विधानाच्या निषेधार्थ अभिजित दिपके नावाचा एक तरुण कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करतो आणि अवघ्या 8 दिवसात या पार्टीचे फॉलोअर्स हे 22 मिलियन एवढे होतात. उपहास म्हणून सुरू केलेली चळवळ नकळतपणे गंभीर रूप घेतं. ही जबाबदारी स्वीकारत अभिजित दिपके ही चळवळ पुढे नेण्याचा निर्धार करतात. 1 जून 2026 रोजी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी 6 जूनला एकत्र येण्यासाठी आवाहन करतात. या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी प्रसिद्ध वैज्ञानिक सोनम वांगचुक हे 2 जून रोजी व्हिडिओ प्रसारित करून पुढे येतात आणि या आंदोलनाचा भाग होतात. या आंदोलनासाठी सीजेपी 3 प्रवक्त्यांची नियुक्ती करते. त्यानंतर तरुणांच्या प्रश्नासाठी 5 जून रोजी अभिजित हे अमेरिकेतून नोकरीच्या मोठ्या संधी सोडून भारतात येण्यासाठी निघतात. 6 जून 2026 रोजी भारतात पोहोचतात आणि हातात माझी आत्मकथा हे बाबासाहेबांचं पुस्तक असतं आणि ओठांवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी असते. ठरल्याप्रमाणे 6 जून रोजी जंतर मंतरवर हजारो विद्यार्थी हे रस्त्यावर येऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतात. या सर्व आंदोलनाला सोनम वांगचुक यांचा महत्वाचा पाठिंबा पाहायला मिळतो. यानंतर सीजेपी ही 8 जून रोजी 11 जून रोजी पुण्यात होणाऱ्या आंदोलनाचे पोस्टर शेअर करते आणि त्यानुसार पुण्यातही मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला प्रतिसाद मिळतो. या आंदोलनातही सोनम वांगचुक हे अभिजित आणि सर्व विद्यार्थ्यांसोबत असतात. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 तारखेला लखनौ येथे प्रोटेस्ट होतो. त्यानंतर अमृतसर येथे 13 तारखेला प्रोटेस्ट होतो. 14 जूनला बेंगलोर येथे प्रोटेस्ट होतो आणि या प्रोटेस्ट मध्ये सिंघम मूवी मधल्या खलनायकाची भूमिका केलेले रिअल लाईफ मधले हिरो प्रकाश राज हे देखील उपस्थित असतात. त्यानंतर 15 जून रोजी जयपूर येथे प्रोटेस्ट होतो. याच ठिकाणी एका माथेफिरूकडून अभिजितवर हल्ला होतो. तेव्हा अभिजित घाबरून न जाता मी गांधी आणि डॉक्टर बाबासाहेबांचा अनुयायी आहे असे म्हणत ही लढाई शांततापूर्ण मार्गाने चालू ठेवेल असं ट्विट करतात. त्यानंतर 16 जूनला परत आपल्या महाराष्ट्रात म्हणजेच नागपूरमध्ये मोठं आंदोलन होतं. या सर्व ठिकाणी झालेल्या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने विद्यार्थी येतात आणि सर्वांची मागणी एकच असते की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. यानंतर 20 जूनला होणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनाची तयारी चालू होते. त्यासाठी अभिजित दिपके हे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतात. पुन्हा मग जंतर मंतरवर ते घडतं. हजारो विद्यार्थी इथे येतात आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागतात. या आंदोलनाला भारतीय किसान युनियनचे सदस्य पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा देतात. त्यानंतर बरेच लोक या आंदोलनासाठी सक्रिय सहभाग दाखवतात आणि त्यानंतर 28 जून रोजी ठरल्याप्रमाणे सोनम वांगचुक हे बेमुदत आमरण उपोषणाला बसतात. तब्बल 19 दिवस हे उपोषण चालू असतं, पण सरकारमधलं एकही माणूस बोलायला येत नाही, चर्चा करायला येत नाही. या 19 दिवसात अनेक सेलिब्रिटी, अनेक पॉलिटिशियन्स पाठिंबा देतात. या दरम्यान अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक हे 20 जुलै रोजी संसदेवर शांततापूर्ण मोर्चा काढण्याचे नियोजन करीत असतात. 20 जुलै ही तारीख येण्याआधीच पांढऱ्या रंगाच्या चादरी आड सोनम वांगचुक यांना पोलीस उचलून हॉस्पिटलमध्ये नेतात. जंतर मंतरवर प्रोटेस्ट करीत असलेले विद्यार्थी हे हतबल होतात. अभिजित दिपके यांना अश्रू अनावर होतात. हे सर्व मुद्दे बाजूला सारून प्रोटेस्टचा मुद्दा न भरकटता अभिजित आणि सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो ह्या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसतात. 19 जुलै रोजी सोनम वांगचुक यांचे हस्तलिखित पत्र येते.
त्या पत्रात त्यांनी असं लिहिलेलं असतं की मी माझे उपोषण सोडायला तयार आहे, पण सरकारने माझ्याशी चर्चा करण्यासाठी आलं पाहिजे. 20 जुलै रोजी दिल्लीत भारतातील कानाकोपऱ्यातून असंख्य विद्यार्थी येतात. त्या सर्वांच्या मनात एकच भावना असते, माझ्या येण्यामुळे शिक्षण व्यवस्थेत काही ना काही बदल होईल आणि मला न्याय मिळेल. असे असंख्य लाखोच्या संख्येने विद्यार्थी या प्रोटेस्टमध्ये येतात आणि इथे येताना त्यांच्या हातात एकही शस्त्र नसतं, फक्त हातामध्ये बॅग असते आणि अशा विद्यार्थ्यांवर आपल्या इथले पोलीस हे अश्रुधूर सोडतात, त्यांच्यावर लाठीने हल्ले केले जातात. त्याचबरोबर खाण्यापिण्याची दुकानं तीही बंद ठेवली जातात. इंटरनेट जॅमर लावला जातो, बॅरिगेड्समध्ये करंट सोडला जातो. एखाद्या आतंकवादी संघटनेवर हल्ले करावेत तसे हल्ले या सामान्य गोरगरिबांच्या लेकरावर केले जातात. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आदरणीय सोनम वांगचुक हे आपले बेमुदत आमरण उपोषण हॉस्पिटलमध्ये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतात. सुरुवातीला मी जालियनवाला बाग हत्याकांडाची गोष्ट तुम्हाला सांगितली. त्यावेळेस सरकार हे इंग्रजांचं होतं, पण आता हे सरकार आपल्या भारतीयांचं आहे. तरी देखील भारतातील युवकांना अशी वागणूक मिळणं हेच डिझर्व करतो का आजचा तरुण? मित्रमैत्रिणींनो, आपण सर्वांनी मिळून ही लढाई अगदी सुंदररित्या लढली आणि इथून पुढेही आपण अशाच ताकदीने एकजुटीने ही लढाई लढणार आहोत आणि आपल्या पदरी न्याय मिळवून घेणार आहोत. आता या ठिणगीचे रूपांतर मोठ्या वनव्यामध्ये झालेलं आहे आणि आता हा वनवा थांबणार नाही. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच नव्या अपडेटसह. पाहत रहा कुजबुज कट्टा. धन्यवाद.